हर हर महादेव. आज दिनांक 15 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 35वा दिवस. बनियाकुंडी येथून आपण या हनुमंतरायाच्या मंदिरातून चालायला सुरुवात केली. सकाळचं कोवळं ऊन घेत आपण चोपटाच्या दिशेने चालू होतो, कारण आपण तुंगनाथ महादेव या मंदिराच्या दर्शनाला जाणार होतो आणि इथून पुढेच बद्रीनाथकडे आपल्या चौथ्या धामाकडे चालणार होतो. चालत चालत वाटेमध्ये खूप सुंदर अशी दृश्यही पाहायला मिळाली, कारण जसजसं आम्ही चोपटा या गावाकडे निघालो तसतसं हा पर्वताचा सगळ्यात उंचावरील भाग आपल्याला पाहायला मिळाला. तेथून खालचे खूप सुंदर असे दृश्य पाहायला मिळाले. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे या चोपटा या पर्वतीय ठिकाणापासून खाली असलेले दृश्य कालच्यापेक्षा आजचा हा भाग एकदम उंचावरील होता. साधारण 8-8:30 वाजता आपण चोपटा या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि येथूनच पुढे तुंगनाथ महादेवच्या दर्शनासाठी निघालो. वाटेतच असलेल्या एका मंदिरामध्ये बॅग वगैरे ठेवली आणि सोबतीला फक्त हँडबॅग ठेवून पुढे चालत होतो. तुंगनाथ महादेव हे सर्वात उंचावरील महादेव मंदिर म्हणून या मंदिराची गणना होते. याच ठिकाणावरून तुंगनाथ महादेवच्या प्रवासाला सुरुवात होते. वाटेमध्ये यात्रेकरू, घोडे, पिट्ठू, पालखीवाले देखील असतात, परंतु जशी केदारनाथला गर्दी असते तेवढी अशी गर्दी नसते. त्याच्यामुळे रस्ता हा सुखकर होतो. तसे चढायला एवढा अवघडही नाही, कारण रस्ता हा जवळजवळ 8 फुटी रस्ता दगडाने बांधलेला आहे. साधारण या चढाईसाठी आपल्याला 1.5 ते 2 तास वेळ लागतो 4 किलोमीटर चालण्यासाठी, कारण हा सरळच वर असा चढाईचा भाग आहे. वर गेल्यानंतर अजूनही सुंदर आणि विहंगमय दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतात. जसजसे आपण वर जाऊ तसं खालचा भाग हा खूप सुंदर असा दिसायला लागतो. साधारण 9च्या आसपास आपण तुंगनाथ महादेवच्या मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचतो. इथूनच एका तांब्यामध्ये जल भरून महादेवाच्या अभिषेकासाठी घेऊन जातो. तेथे पंडितजीकडून अभिषेक वगैरे करून घेतल्यानंतर थोडा वेळ तेथे विश्रांती घेतली. हे आहे तुंगनाथ महादेव मंदिर, जे भारतातील सर्वात उंचावरील महादेव मंदिरापैकी एक आहे. इथेच असलेल्या इतर मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. उतरण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ लागला, कारण उतरायचे होते. कुठेही न थांबता आपण इथून खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर ज्या मंदिरामध्ये बॅग वगैरे ठेवली होती तेथे असलेल्या साधू बाबाजींकडून भोजन प्रसादी करून घेतले आणि साधारण 12 वाजता इथून पुढे चालायला सुरुवात केली. चोपटापासून मंडल हे
गाव साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि तोपर्यंत वाटेमध्ये कोणतेही ठिकाण नसल्यामुळे आम्हाला येथे भोजन प्रसादी करणे आवश्यक होते. जशी भोजन प्रसादी झाली तसेच आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. जसजसे पुढे जात होतो तसतसं जंगल अगदीच घनदाट होत होतं. रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. वाटेमध्ये चालत असताना पाऊसही पडत होता आणि साधारण 6:30-7 वाजता आम्ही मंडल या गावी येऊन पोहोचलो. मंडल गावी पोहोचताच येथे असलेले सीताराम आश्रम येथे आम्ही रात्रीच्या मुक्कामीसाठी येऊन थांबलो. वाटेमध्ये अशी खूप घनदाट जंगल आणि रोडवर गर्दीही तेवढीच कमी पाहायला मिळाली, कारण उंचावर असल्यामुळे येथे वर्दळ खूप कमी आहे आणि पंचकेदारातील एक केदार म्हणजेच तुंगनाथ महादेव हे असल्यामुळे येथे थोडीशी गर्दी कमीच पाहायला मिळाली. वाटेमधून प्रत्येक ठिकाणी अशी घनदाट जंगले पाहायला मिळाली. जसं सांगितलं की 6:30-7 वाजता आम्ही मंडल या गावी येऊन पोहोचलो आणि इथेच रात्रीचा मुक्काम केला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. हर हर